हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळची वेळ होती आणि नाश्ता आणला होता बाहेरून आज, आणि इडली आणि मेदूवडा, त्याच्यानंतर फाफडा पण आणला होता. तर इथे आम्ही नाश्ता वगैरे करायला बसलेलो. सगळं झालं आणि मी माझं किचनमधलं जरा आवरत होते आणि रिदेश इकडे बॅडमिंटन खेळत होता. अच्छा, दुसरा घ्यायला पाहिजे होता. ऑरेंज वाला बॉल घे ना रिदेश, ह्याने जमतंय. काच कुठे? अच्छा, वरून मारा रे. जवळ घे मग बॉल, हाताच्या जवळ घे. हा छोटा बॉल आहे ना, तो जास्त उडतो. हा, किंवा तो निळावाला. हा, बलून नाही ना, बलून संपलेत त्याने अजून एवढं त्याला हे नाही. त्यानंतर हे डायरेक्ट संध्याकाळचं शूट आहे. मी चहा पियाला बसली होती. रिदेशला घेऊन मी त्याच्या फ्रेंड्सकडे गेली होती गेम खेळण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही आलो आणि मला चहा ठेवला होता, कारण मला जाताना खूप लेट झाला होता. आता फाफडा उरलेला ना सकाळी आणलेला, तर तो आम्ही इथे चायसोबत खात होतो. तर हे नेक्स्ट डेचं शूटिंग आहे. रिदेशला नाश्ता दिला होता, भेंडीची भाजी आणि चपाती. आणि भेंडीची भाजी असली की तो भाजी पटकन आधी संपवतो, चपाती तशीच राहते. मग मी त्याला इथे सांगत होती की दोन्ही एकत्र संपलं पाहिजे, म्हणजे तुला चपाती पण फिनिश करायची आहे. तर मग रिदेशसोबत इथे मी एक्सरसाइज करायला आली होती. तर फिजिकल घेत होती आणि इथे 8वरून चालायला मी थोडंसं त्याला हेवी ऑब्जेक्ट दिले होते, ज्याच्यामुळे त्याला प्रोप्रिओसेप्टिव्ह इनपुट मिळतं. त्यानंतर ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ही बॉटल लावलेले आहेत आणि त्यानंतर ही आईज म्हणजे क्लोज करून डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला जम्प करायचं आहे. आधी मी एक राऊंड त्याचा विदाऊट पट्टी घेतला. हे थोडंसं किचकट आहे, पण प्रॅक्टिसने जमू शकतं. बघू, वर कर. चल स्टार्ट. परत लास्ट, आता फिनिश. चला. गुड. काढ. झालं, फिनिश. तर अशा टाईपच्या एक्सरसाइज ज्या आहेत ना, फिजिकल म्हणा किंवा अजून कुठल्याही अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनच्या म्हणा, बाकीच्या, जर आपण मुलांना असं बिझी ठेवलं ना, तर ह्या ऑटिझम मुलांचं कसं जरा ते लॉस्टिंग बिहेवियरमध्ये जातात. म्हणजे तर हे असं बिझी ठेवल्यामुळे त्यांचं जे आहे ना स्टीमिंग बिहेवियर, लॉस्टिंग बिहेवियर, तर ते म्हणजे कंट्रोल होतं. म्हणून हे घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांना आपल्याला असं बिझी ठेवावं लागतं. त्यानंतर हे नेक्स्ट आहे लेफ्ट आणि राईट कन्सेप्ट. तर हे मी रिदेशला खूप महिन्यांपासून शिकवते आहे. महिने म्हणजे अगदी महिने नाही, ॲक्च्युली वर्षच म्हणजे होऊन गेलंच असेल. तर हँडचं जे मुवमेंट आहे, हँड म्हणजे लेफ्ट हँड आणि राईट हँड, तो नाही होत एवढा कन्फ्यूज. पण लेगमध्ये माहिती नाही का त्याला, म्हणजे ना असं तो कन्फ्यूजच होतो आहे. अजून तेवढा कॉन्फिडन्स आलेलाच नाही आहे त्याच्यामध्ये. खूप जुनी ही एक्सरसाइज आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी ही मी त्याची घेते आहे, अजून पण अशी घेत असते. लेफ्ट लेग व्हाईट, राईट लेग येल्लो, राईट लेग येल्लो. येस, गुड. इकडे बघ. लेफ्ट लेग ब्ल्यू, लेग ब्ल्यू. Left leg red.
लेफ्ट लेग रेड. लेफ्ट 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 लेग रेड. परत. राईट ग्रीन. Light green. ग्रीन. लेफ्ट रेड. Left red. लेफ्ट ब्ल्यू. Left blue. राईट येलो. Light yellow. चला. जम्प. इकडे बघ इकडे पण आहेत बाबू. जम्प. इकडे टर्न मार. टर्न. चल. हळूहळू वर खेच गोणी. हां बघितलंस. इथून स्टार्ट आहे 3rd नंबर पासून. नाही 3rd नंबर इथून. इथून. येस. पटपट. आता 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 गुड. आता येस. नंतर बरोबर आहे. कर. हां गुड. आता येस. आता आता टर्न. आणि येस. गुड. शाबास. येस. त्यानंतर हे बाकीचं सगळं झाल्यानंतर मी इथे रिदेशसोबत बसली होती थोडंसं स्पीचसाठी. तर म्हणजे असं जनरल तर मी घेतच असते, त्याचं माझं चालू असतं असं चालता बोलता. पण हे असं थोडंसं डिस्क्रिप्शन वगैरे तर तसंही मी काम करत असते. तर ह्याच्यामध्ये माझं WH टाईप जे क्वेश्चन असतात ना ते पण होतात. WH म्हणजे व्हॉट हू वाले जे क्वेश्चन आहेत ना ते पण ह्याच्यामध्ये क्लिअर होतात. तर इथे मी त्याची वोकॅब्युलरी ऑब्जेक्ट्स वगैरे असं सगळं त्याला म्हणजे विचारते. म्हणजे मी ह्याच्यामध्ये त्याला असं म्हणजे हेल्प करते, फुल प्रॉम्प्ट करते आणि मग तो तसं ते हे करतो. बर्ड्सला पकडते. बर्ड्सला पकडते. आता सांग आजूबाजूचं सांग. बोला. नदीच्या बाजूला. नदी म्हणजे रिव्हर. रिव्हरच्या बाजूला काय काय सांग. ग्रीन ग्रीन. ट्रीज. ट्रीज. नदीच्या बाजूला ट्रीज. झाड आहेत. ट्रीज आहेत बघ. ग्रीन ग्रीन ट्रीज आहेत. आणि हाऊस. नदीच्या बाजूला हाऊस. गावात हाऊस म्हणजे घर आहेत. झाड आहेत. कळलं. हे काय बाबू. हे काय. हे काय. हे काय. सन. आणि हे काय. काय. काय काय आहे. तू कोण आहे. बॉय. हा बॉय कुठे आहेत दाखव. सगळे बॉय. 1 2 3 4. हे कोण आहे. बॉय. बॉय. आता गर्ल दाखव मला. गर्ल्स. दीदी. गर्ल्स. दीदी दाखव. दीदी. गर्ल्स. गर्ल्स म्हणजे दीदी. 1 2 3.
हे कोण आहेत? girl, गर्ल्स. कोण आहेत? girls, गर्ल्स. तर ह्या रिदेशला ना दादा आणि दीदी हे ना पटकन म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये घुसतं, म्हणून मी इथे त्याला बॉईज आणि गर्ल्सला दादा आणि दीदी आहेत असं सांगत आहे. shula, down, जा. नंतर मग रितेशचं थोडंसं मी इथे रायटिंगचं काम घेतलं आणि मग त्याला क्लासला सोडलं आणि घरी आली आणि मग चहा ठेवली इथे, साईड बाय साईड जेवण पण बनवलं आणि त्याच्यानंतर मग मी माझं काम करत बसली होती. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.